गाव शूरवीरांचं असून या गावाला फौजी आंबोडे असं नामकरण आहे. सेकंड वॉर म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून या गावाला फौजी आंबोडे नामकरण करण्यात आलं. नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत जगताप पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी आलो आहे रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यामध्ये. या तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वात जुनी आणि पारंपरिक पद्धतीने साजरी होणाऱ्या होळीला भेट द्यायला. तरी या गावामध्ये एकूण 12 वाड्या आहेत आणि या 12 वाड्या एकत्र येऊन गावच्या सानेवरती होमाचं नियोजन करतात. तर चला आपण पण जाणून घेऊया या गावची परंपरेचा इतिहास आणि गावची परंपरा. नमस्कार, माझं नाव हरिभक्तपरायण दिगंबर राजाराम पवार महाराज. रायगड जिल्हा महाड तालुका, महाडपासून 17 किलोमीटरवरती आमचं हे फौजी आंबोडे गाव. आमच्या गावाची परंपरा गेली अनेक वर्ष हा होळीचा सण साजरा होत असतो. आमच्या गावामध्ये हा होळीचा सण साजरा करत असताना आमच्या गावचे 5 भाव फौदार, सडकरी, पाटील, कुर्लेकर, बागवाले आणि 4 नेमाने आणि समस्त सगळे सोयरे आणि उपस्थित सर्व आमच्या गावातील बाळगोपाल असा मिळून हा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम बघण्यासाठी महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्यामधून मोठ्या संख्येने या गावामध्ये सर्व भाविक या होळीचा सण बघण्यासाठी उपस्थित असतात. आणि हा कार्यक्रम कित्येक वर्षापासून या एक संघटित कार्यक्रम हा होत असतो. आणि या कार्यक्रमासाठी या काळभैरवाच्या मंदिरामध्ये अनेक दानशूर व्यक्तींनी या काळभैरवासाठी दान धर्म केलेला आहे. काही लोकांनी नवस केलेले आहेत आणि ते नवससुद्धा आज या ठिकाणी कित्येक लोकांचे परिपूर्ण झालेले आहेत. या आमच्या काळभैरवाच्या कृपेने आमच्या गावातील कित्येक सैनिक आजही सीमेवरती आनंदमय वातावरणात देशाची सेवा करत असून आनंदामध्ये रिटायर होऊन आपल्या गावामध्ये परत येतात. या गावामध्ये इंग्रज सरकारमध्ये 111 लोक त्यावेळेस काम करीत असताना कित्येकांचे बलिदान गेलेले आहेत. आणि या ठिकाणी हा आमचा गाव शूरवीरांचा असून या गावाला फौजी आंबोडे असं नामकरण आहे. या गावाच्या माध्यमातून एक सोसायटीचं काम चालू आहे. या गावाला सैनिक विकास माध्यमिक विद्यालय फौजी आंबोडे म्हणून एक हायस्कूल या ठिकाणी आणि आमची दुसरी शाखा पोलादपूर तालुक्यामध्ये पलचिल या ठिकाणी माध्यमिक विद्यालय चालू आहे. अशा अनेक प्रकारची या गावामधून सेवा केल्या जाते आणि आमचे सैनिक सुद्धा या गावाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करतात. आमचा गाव हा वारकरी संप्रदायाचा आणि सैनिक परंपरेचा गाव असून या गावाला सैनिकी गाव म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आज आमच्या फौजी आंबोडे गावाचा होळीचा सण साजरा होत आहे. दरवर्षी प्रत्येक 5 भावाच्या हिशोबाने आमच्या गावातील 5 भाव दरवर्षी प्रत्येक भावाचा एक मान असतो. मग त्याच्यामध्ये फौदार असतील, सडकरी असतील, पाटील असतील, कुर्लेकर असतील, बागवाले असतील. तर ह्या वर्षीचा जो साल आहे, जो देवाच्या लाकडा म्हणजे जो होंबाचा जो लाकडू मेन पूजन आहे, ते लाकडू पूजनाचा जो कार्यक्रम आहे तो ह्या वर्षी कुर्लेकर भावकीचा आहे. आणि या ठिकाणी जे लाकूड आहे ते वाजत गाजत मग त्या भावकीतल्या किंवा गावातील सर्व महिला पुरुष असं वाजत गाजत ते लाकडू होळीच्या पटीपर्यंत देऊळकोंड येथे ते लाकडू जातं. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी मी आता तुम्ही जी माझी मुलाखत घेतात त्या ठिकाणी आमची ही खिंडवाडी आमच्या गावाची इथून सुरुवात होते. आणि आमच्या ह्या गावाची सुरुवात खिंडवाडीपासून ते देऊळकोंडापर्यंत 12 वाड्या आहेत. तर अशा 12 वाड्यामध्ये ह्या फौजी आंबोडे गावाची आमच्या खिंडवाडीपासून ही सुरुवात होते. आणि या ठिकाणी आता आमच्या खिंडवाडीचा लाकडू वाजत गाजत मुलांनी डीजे ठेवलेला आहे. त्या डीजेच्या आनंदामध्ये, बाजाच्या आनंदामध्ये, लेझिमच्या तालामध्ये आमच्या महिला मुली आणि आमची मुलं, आमचे ज्येष्ठ नागरिक हे सर्व हे लाकूड आज वाजत गाजत आता देऊळकोंडपर्यंत घेऊन जाणार आहेत. या ठिकाणी आज जो आमचा हा होळीचा सण आहे, हा होळीचा सण महाराष्ट्रामध्ये द्विगुणित असा बघण्यासारखा सण आहे. या ठिकाणी आज जो होम आहे, तो होम सकाळी पहाटे 3:30 ते 4 वाजता हा होम लागला जातो. कारण अखंड 4.5 किलोमीटर औरत चौरस गाव असल्या कारणाने
प्रत्येक गावाचा लाकूड हा तिथं पोचला जातो आणि त्या लाकडाचं पूजन, आज जे पूजन आहे ते कुर्लेकर भावकीचं लाकूड असल्या कारणाने बरोबर ठीक 7 वाजता संध्याकाळी त्या लाकडाचं पूजन होईल. लाकडाचं पूजन झाल्यानंतर प्रत्येक आया बहिणी आमचे बांधव प्रत्येक घरी जाऊन जेवण करून पुन्हा परत 4.5 किलोमीटर वरती देऊळकोंडावरती येऊन पुन्हा त्या लाकडाचं म्हणजे त्या जो खड्डा मारलेला असतो त्या खड्ड्यामध्ये त्याचं लाकडाचं ते लाकूड रचल्या जातं. ते लाकूड रचण्यासाठी किमान जवळजवळ 7 ते 8 तास लागतात. म्हणजे 7 वाजल्यापासून किमान 4 वाजतात आणि 4च्या नंतर आमचा तो होम लागतो. अशा पद्धतीचा हा आमचा फौजी आंबोडे गावातला न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम वर्षातून होळीचा सण होत असतो. होंबाचा जो लाकूड मेन पूजन आहे ते लाकूड पूजनाचा जो कार्यक्रम आहे तो ह्या वर्षी कुर्लेकर भावकीचा आहे आणि या ठिकाणी होम लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर समजा बुधवार असेल, मंगळवार असेल किंवा जर उपासाचा दिवस असेल तर त्या दिवशी आमचा खोचपाड होत नसतो. मग होम लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी जसा वार असेल त्या पद्धतीने आमच्या देव सानेवरती बसल्या जातात. सकाळी देव बसल्यानंतर साधारण 11:15 ते 12च्या आसपासमध्ये खोचपाड असतो. तो खोचपाड म्हणजे असा असतो की आमचे चुलत भाऊ आहेत त्यांच्याकडे तो मान असतो आणि तो मान असा आहे की एक हातभर अशी लांब शिवाजी महाराजांच्या पुरातन काळातली एक तलवार आहे आणि ती तलवार छातीवरती 5 टाइम मारून घेतल्या जाते. पण सुईच्या टोका एवढं सुद्धा म्हणजे कुठल्याच प्रकारचा ती तलवार मारत असताना केस सुद्धा तुटल्या जात नाही, एवढी आमच्या देवाची ही शक्ती आहे. आणि ही करीत असताना या ठिकाणी खोचपाड झाल्यानंतर आया बहिणी देवाची ओटी भरल्या जाते आणि सर्व आलेली बाळगोपाळ दर्शन घेतात. त्याचबरोबर होम झाल्यानंतर 5 दिवस देव सानेवरती असतात. रंगपंचमीच्या दिवशी भंडारा असतो. तो भंडारा झाल्यानंतर देव पुन्हा ज्या ठिकाणी देवाची जे स्थान आहे त्या स्थानावरती नेऊन देव ठेवल्या जातात आणि तो खड्डा जेव्हा भरला जातो तो खड्डा भरल्यानंतर पुन्हा 1 वर्षानंतर जेव्हा तो खड्डा खोदला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी एक असा अग्नीचा एक निकारा त्या खड्ड्यामध्ये मिळतो. म्हणजे एवढी ह्या आमच्या भगवंताची काळभैरवाची आमच्यावरती कृपादृष्टी आहे आणि त्या काळभैरवाच्या कृपादृष्टीने आज आमचं गाव आनंदमय वातावरणामध्ये आहे. होळीचा सण म्हणजे उत्साह, जोश याचा हा संगम आहे आणि या सणाचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्या या फलकाचं नुकतंच अनावरण झालेलं आहे. फौजी आंबवडे हे गाव पूर्वी आंबवडे नावाने ओळखलं जातं. सेकंड वॉर म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून या गावाला फौजी आंबवडे नामकरण करण्यात आलं. त्यावेळेला 111 सैनिक फौजेमध्ये होते 1942च्या युद्धामध्ये. तिथपासून ही सैनिकी परंपरा ही अनादिकालापासून चालत आलेली आहे. तीच आमचे पूर्वज आज टिकून आहेत. शिमग्याची होळी आणि शिमग्यामध्ये होणारं धुलीवंदनाचं खोचपड हे या गावाचं फार मोठं एक वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्याप्रमाणे जे शौर्याचे कार्यक्रम असतात तेच कार्यक्रम या ठिकाणी फौजी आंबवडेची होळी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं अशी होळी कुठेही कशाही प्रकारची लागत नाही, अशी होळी या ठिकाणी लावली जाते. कार्यक्रम फार मोठा शांततेने आणि मोठ्या आवडीने होत असतो. कुठल्याही तऱ्हेचा आजपर्यंत भानगडी तक्रार वगैरे आणि शांती हाच एक या गावाचा कार्यक्रम आहे. आणि ही लाकडं आहेत, लोकांचा एक समज असेल की आमच्याकडे एक परंपरा आहे की जी सुकलेली लाकडं आहेत, जी काही निरुपयोगी असणारी अशी लाकडं आम्ही वापरतो. इमारती किंवा इंधनाच्या दृष्टीने असणारी कुठलीही लाकडं आम्ही वापरत नाही. ही एक गावाची परंपरा आहे. मग लाकडं कितीही मोठं असलं तरी ते कामाचं नाही
अशीच लाकडाचा आम्ही उपयोग करतो. कुठेही शासनाच्या किंवा वन खात्याचा आम्ही अवमूल्यन करत नाही. पूर्वी लाकडं वाहतूक करण्याची एक पद्धत होती. 16 गाड्यांची, 32 गाड्यांची आणि अगदी ताकदीने, मोठ्या ताकदीने 5-5 किलोमीटर लांबीने ही लाकडं खांद्यावर वाहून जशी एखादी स्पर्धा व्हावी त्या स्पर्धेप्रमाणे लोक नेत असतात. आणि या ठिकाणी खरोखर शक्तीचं प्रदर्शन केलं जातं, अशी आमची परंपरा आहे.
सोन्याच्या सूर्याने कापूर काढिला